नमस्कार. सरांनी एकदाच आनंद बाजार भरवला होता. मला चांगलं वाटलं म्हणून मी भाजी आणलेली. पहिल्यांदा एक गिऱ्हाईक आलं. एक भाजी घेतली. मग मी त्याचं भेळ खाल्ली, पाणीपुरी खाल्ली. परत दुसऱ्यांदा पण पैसे आले. मग मी त्याचं काहीच खाल्लं नाही. मग सरांनी सुट्टे पैसे दिलं. मग त्याचं मी खुडू घेतलं. मग मी दुसऱ्यांदा पैसे आलं त्याचं लिंबू सरबत प्यायलं आणि झालं. मी जेव्हा त्या आनंद बाजारात तिथे बसले ना, तेव्हा मला विकायचं कसं ते सुद्धा कळत नव्हतं. आधी सर म्हणले 10 रुपये लाव. मग 10 रुपये लावलं आणि नंतर मग यायला लागली माणसं. मग बघितलं सरांचा जरा फायदा झाला की सर म्हणले 10 रुपये लाव. आणि मग अनन्याच्या मम्मीने सांगितलं. मी बाकरवडी 5ला लावलेली आणि मग मी 10ला लावली. तर मग माझं जरा जास्त झालं आणि मी आयुष्यात एकदाच विकलं होतं. कारण मला हे विकायचं हा प्रकार माहितीच नव्हता. म्हणजे मी जेव्हा इथे बसले ना तेव्हा मला कळत नव्हतं. खरं तर आपण हा बाजार टाइमपास म्हणून भरवला नव्हता. मुलांना कळावे कसे पैसे घ्यायचे व कसे द्यायचे त्यासाठी हा बाजार भरवला होता. सर्व माणसे आलते त्याबद्दल माझे सर्वांना धन्यवाद. मी खरं तर इडली आणली होती. मी पहिल्यांदा 20ला प्लेट केली तर कोणीच घेतली नाही. नंतर सर आले. सर म्हणले 10ला प्लेट घ्या. खरं तर सरांनी पण आमची इडली घेतली. सर्वांचे पदार्थ घेतले. मी पहिल्यांदा आनंद बाजार बघितला. माझ्या भावाच्या शाळेत बी नव्हता. मी पहिल्यांदा बघितला. तिथं मला पहिल्यांदा 20 रुपयाला मी पावभाजी केली. तेव्हा माझी काहीच नव्हते विकलं. सरांनी सांगितलं 10 रुपयाला. मग मी 10 रुपयाला केली. तेव्हा माझे 356 रुपये झाले. धन्यवाद. मला आनंद बाजारात खूप छान वाटले. पहिल्यांदा आम्ही 5 रुपयाला 2 विकले. 10 रुपयाला 5 रुपये विकले. अगोदर थोडे पैसे मिळायचे पण नंतर सर म्हणले 5 रुपयाला 4 विक, 10 रुपयाला 9 विक. जिलेबी आम्ही विकली तर जास्त पैसे मिळायला लागले. धन्यवाद. मी पहिल्यांदाच बाजार बघितला की पैसे कसे द्यायचे, पैसे परत कसे घ्यायचे. गोगरे सर व डिवेकर सरांनी आम्हाला आनंद करण्यासाठी दर शनिवारी काही ना काही करतात. आता पुढच्या शनिवारी आमची चित्रकला स्पर्धा आहे. पण सर म्हणले की आपण चित्रकला स्पर्धा घेऊ. मग आम्ही म्हणले की हो. आणि पैसे आले की 100 रुपये दिले की त्यांना परत माघारी द्यायचे. काही राहिले की एवढे बोलते. जेव्हा मी इथे बाजाराला बसलो होतो तेव्हा मी भेळ विकत होतो. तेव्हा भेळ 20ला होती. एक प्लेट 20ला होती. तेव्हा माझं भेळ खपलीच नाही. मग सर आले. सर म्हणले की 10ला भेळ कर. मग 10ला केल्यावर गिऱ्हाईक म्हणजे माणसं यायला लागली भेळ घ्यायला. आणि मग नंतर परत सर म्हणले 5ला भेळ कर. मग 5ला केली. तेव्हा दोनच गिऱ्हाईक आले 5ची भेळ घ्यायला. आणि ह्या बाजार म्हणजे ह्यो बाजार काही टाइमपास म्हणून नव्हता बसवला आपण. काय आपल्याला काय शिकायला मिळावं म्हणून हा बाजार मिळवलेला. आणि आधी 20 रुपये
जमा झालते माझ्याकडं आणि कोणच येत नव्हतं माझ्याकडं बेळ घ्यायला. आणि मग नंतर हळूहळू गिऱ्हाईक यायला लागले बेळ घ्यायला आणि माझा 280 रुपयाचा फायदा झाला. सर ना आमचं गोगरे सर रोज दर शनिवार रोज काहीतरी खेळ घेत. तसाच आनंद बाजार बसवला. पुढच्या वर्षी पण सर म्हणले आपण चांगला आनंद बाजार बसवू.